नमस्कार, मी ॲडव्होकेट श्वेता भोसले आज तुम्हाला चेक बाउन्सची केस कशी करतात या विषयावर बोलणार आहे. तर कलम 138 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट नुसार चेक बाउन्सची केस ही केली जाते. कलम 138 नुसार जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला चेक दिला असेल, सदरचा चेक बँकेत जमा केल्यानंतर तो न वटता परत आला असेल, तर चेक देणाऱ्या व्यक्तीवर 138 नुसार केस होऊ शकते. त्यामध्ये काही बाबी सुद्धा दिलेल्या आहेत, जसे की सदरचा चेक हा कायदेशीर व्यवहाराकरिताच दिलेला असावा. त्यानंतर सदरचा चेक दिल्यानंतर 3 महिन्यांच्या आत किंवा दिलेल्या तारखेला बँकेमध्ये जमा केलेला असावा. सदरचा चेक जमा केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पुरेसा निधी नसल्या कारणामुळे तो परत आलेला असावा. त्यानंतर सदरचा व्यक्ती हा चेक बाउन्स झाल्यानंतर पुढच्या 30 दिवसांच्या आत समोरच्या व्यक्तीला नोटीस पाठवून सांगू शकतो की सदरचा चेक हा तुमच्या खात्यामध्ये पुरेसा निधी नसल्या कारणामुळे परत आलेला आहे किंवा बाउन्स झालेला आहे. त्यामुळे जे काही रक्कम त्यांची देय आहे ती त्यांनी परत करावी किंवा मेहरबान कोर्टामध्ये सदरचं प्रकरण दाखल करेल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जर समोरचा व्यक्ती पैसे देण्यास नकार देत असेल किंवा सदरचे पैसे देण्यास तो असमर्थ ठरला, तर चेक दिलेल्या व्यक्तीला त्याच्या पुढच्या 30 दिवसांमध्ये पुन्हा कोर्टामध्ये जाऊन प्रकरण दाखल करू शकतात. त्यानंतर पुढच्या 30 दिवसांमध्ये सदरचा व्यक्ती हा मेहरबान कोर्टामध्ये सदरचं प्रकरण दाखल करतो. सदरचं प्रकरण दाखल झाल्यानंतर मेहरबान कोर्ट चेक दिलेल्या व्यक्तीला समन्स काढतात. समन्स काढल्यानंतर समोरचा व्यक्ती हा मेहरबान कोर्टापुढे हजर राहतो. हजर राहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कोर्टापुढे जामीन देखील घ्यावा लागतो. जामीन घेण्याकरिता एक जामीनदार द्यावा लागतो. त्यानंतर अर्जदार हा मेहरबान कोर्टापुढे अर्ज करतो की कलम 143 नुसार चेकची 20% रक्कम त्यांना मिळावी. त्यावरती मेहरबान कोर्ट आदेश करतात. त्यानंतर सदरचं प्रकरण हे साक्षी पुराव्याकरिता ठेवण्यात येते. साक्षी पुरावा झाल्यानंतर सदर प्रकरणामध्ये युक्तिवाद होतो आणि युक्तिवाद झाल्यानंतर सदर प्रकरणावर मेहरबान कोर्ट हे निकाल देतात. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये दंडाची देखील तरतूद दिलेली आहे, जसे की चेकची दुप्पट रक्कम किंवा 2 वर्षाचा तुरुंगवास किंवा दोन्ही अशा प्रकारे शिक्षा देखील होऊ शकते. या अशा प्रकारे चेक बाउन्सचे प्रकरण चालते. धन्यवाद.